हेलो हेलो। हेलो हेलो।
Hello, 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 check. Hello, 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 check. Hello, hello, hello. हॅलो हॅलो हॅलो. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहेत खान साप लेजंड ट्रॉफी 2026 सीझन 10. चला, आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला अवधेश 11 आणि एका बाजूला नितीन 11. 1.4चा खेळ संपलाय. 22 धावा झाल्या 10 फलकावरती. स्क्रीनवरती आपण पाहू शकता फलंदाज अनिल याला. नॉन स्ट्रायकरला आपण पाहू शकता कोल्हापूरचा मिस्टर 360 राकेश. आणि हे काय घडते पाय मैदानावरती. बॉल इकडे सोडलाय आणि पंचाचा निर्णय येतोय. लेग बी फोर विकेट, LBW आउट. पहिलाच बॉल इथे अनिलने देखील सोडला होता आणि ह्या बॉलवरती सफल झालाय. आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी होती आणि फक्त आपला पाय टाकलाय. बॅट टाकायची त्याप्रमाणे ते पाय टाकलाय. नक्कीच हा विकेट बघतील तर नाराज असतील अनिल, की एवढ्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये अशा प्रकारचा विकेट एक टेन्शन देईल अनिलला. आणि एक विचारपूर्व एक विकेट म्हणावा लागेल, ज्याप्रमाणे त्याने तो बॉल सोडलाय. चांगला फलंदाज आहे, पण मोठ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रतियोगितेमध्ये अशा चुका तुम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. याच्यावरती थोडा अभ्यास करावा लागेल. इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. जो फलंदाज येतोय, बॉल हवेमध्ये आहे, खेळाडू त्याच्या खाली येतोय, कोण पकडेल कॅच. आणि गोविंदने तिकडे कॅच पकडलाय. युवराज आला आणि युवराज तसंच त्याच प्लावालाने डग आउटच्या ओर जातोय. प्लॅटफॉर्म चांगला सेट केलं होतं, पण त्यानंतर तुमच्या चुका तुम्हाला महागात पडता. पहा, बॉल कुठे, बॅट कुठे, आणि फक्त बॅटचा फेस खोलला आणि 3 खेळाडू त्या ठिकाणी होते. गोविंदने पकडला तो झेल आणि तिसरा गडी बाद येतोय. आता येतो युवराजची जागा घ्यायला गुंजन. म्हणजे प्रेमाने त्याला लू बोलतात क्रिकेटमध्ये, पण नाव आहे गुंजन. तिसरी ओव्हर, तिसरा ओव्हर यानी की बोनस ओव्हर. ह्या ओव्हरमध्ये जर का बॉल डायरेक्ट सीमारेषा बाहेर गेला तर फलंदाज आउट असेल, पण सिंगल डबल जर का आपण खेळलात, वन बॉल चौका गेला तर डबल डिजिट मध्ये. ओके. Check. हॅलो हॅलो चेक. ही तिसरी ओव्हर आहे, बोनस ओव्हर आहे. जर का बॉल सीमारेषा बाहेर डायरेक्ट जाईल तर तुम्हाला आउट करा दिले जाईल. हा, ह्या प्रकारे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल डबल तुम्हाला रोटेट करावे लागतील. वन बॉल देखील चौकार गेला तर 4चं नाही तर तुम्हाला 8 मिळेल. डबल डिजिट ओव्हर आहे. जितक्यांदा धावा तुम्ही बनवणार ह्या ओव्हरमध्ये तुम्हाला प्लस ऍड करून तुमच्या खात्यामध्ये जातील. स्क्रीनवर पाहू शकता कोल्हापूरचा मिस्टर 360 राकेश. आई देखील बॉल हवेमध्ये आहे, संधी आहे, संधीचं केलंय सोनं, केली नाही चूक, अति घाई संकटात नाही. स्ट्रोक चेक करेल इकडे राकेश. एक षटकार तर तिकडे आलाय, पण आता नितीन 11 जर म्हणावा लागेल ना, जो फलंदाज येतोय तो आउट होत नाही तर स्वतः चुका करून आउट होत आहेत.
पहा इथं राकेश आहे, अनुभव आहे. राकेशला इथे माहिती पाहिजे होती की 3 विकेट पडलेत. तर माझा विकेट किती महत्त्वाचा आहे ना, हे त्यांना माहिती आहे आणि समोरच्या टीमलाही देखील माहिती आहे. राकेशचा विकेट म्हणजे 30-40 धावा तुमच्या खात्यातून मायनस. पहा पाहिलं थोडासा बॉल टोला लागला, बराच बॉलला येऊ दिलं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला उचललंय. चला मिसफिल्डिंग इथे झाली. दुसऱ्या धावासाठी जाईल का अनिल आला इथे फलंदाजी करण्यासाठी. फिल्डिंग बॉलिंग टीममध्ये जर का आपण पाहिलं ना, तर चांगले ऑलराऊंडर आहेत आणि बॅटिंग टीममध्ये देखील एक वर एक चढ असे फलंदाज आहेत. गुंजन आपण पाहतो स्ट्राईकला आहे. हो जबरदस्त बॉल इकडे हलका त्याने मनगटाचा वापर केला. एकच धाव इकडे मिळेल. एकापेक्षा जास्त माहिती नाही की किती मिळतील त्याही देखील बॅट्समनला पण तिसरी ओव्हर है सोच समझकर खेलना यहाँ पर बल्लेबाज उस तरीके से बल्लेबाजी कर रहे राकेश और अनिल नाराज रहेंगे जिस तरीके से वहाँ उनका विकेट गिरा था। दोनों ही अगर बल्लेबाज की बात करें तो काफी बढ़िया बल्लेबाज थे लेकिन आज खान साहब लेजेंड ट्रॉफी में कुछ कर नहीं पाए। और एक बढ़िया गेंद थी बैकफुट पर गए कट किया वहां पर एक रन पूरा किया दूसरे रन के लिए जाएंगे पर अंपायर का निर्णय आते हुए एक रन डिक्लेयर एरिया में जाती हुई ये गेंद 2.5 का खेल हो चुका है। टीम का स्कोर बढ़ते हुए 26 रन 4 विकेट के नुकसान पर प्रोलिंग की सारी टीम काफी बढ़िया यहाँ पर काम कर रही है। एक 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 क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला जातोय। Hello. Hey. जास्तीत जास्त लाईक शेअर करा प्रोलिंग स्पोर्ट वाहिनीला। Hey. Check. Hey. Hey. अजून एक चांगला बॉल चांगला ड्राईव्ह केलाय तिकडे कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे एकच मिळेल। एक एक रनाने ते धावसंख्या वाढत असताना आता पाहिले इथं ना 4 गडी बाद झालेत आणि तुम्हाला एक पार्टनरशिप इथे बनवावी लागेल ती महत्वाची आहे पार्टनरशिप। चला तिसरं षटक संपले सांगायचं स्कोर किती धावा येतील ह्या ओव्हरमध्ये आणि 5 धावा आल्या तर म्हणजे 5+5 10 धावा मिळतील आणि 3 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 32 धावा झाल्या धाव फलकावरती। 32 रन झालेत धाव फलकावरती। आपण पाहतायत खान साहब लेजेंड ट्रॉफी 2026 सीझन 10। अनिल अल्ला आपण पाहतोय स्ट्राईक वरती। चला पंचाचा निर्णय बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीम कडून। तर गोलंदाजी एंडला आहे संजय। संजय येतोय गोलंदाजी एंडला। आपण पाहतोय तर स्ट्राईकला असेल अनिल बॅटिंग पॉवर प्लेचा इथे घेतला निर्णय। खान साहब लेजेंड ट्रॉफी मा अंतिम 16 आपण पाहतोय। हो पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटिंग पॉवर प्ले आहे यूज करण्याचा प्रयत्न करतोय अनिल। क्षमता आहे या खेळाडूकडं प्लॅटफॉर्म तेवढं मोठं दिले गोरेगावकरांसाठी इथे खान साहब याने काल आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅच मध्ये धुमाकूळ घातलंय। 6 बॉल मध्ये 26 धावा करायच्या होत्या तब्बल आणि त्यानंतर खान साहब नावाचं वादळ गुंगावलं ह्या मैदानावरती आणि वन साइड सामना इकडे रमजान खान याने जिंकवला। पहा पुढे सरकवून खेळलंय लाईन कुठे आपण येत आहे कुठे हे लक्ष द्यावं लागेल। चांगले प्लेयर आहेत चांगले धुलंधर आहेत पण आपली खरी ओळखही देखील ना आपल्याला या प्रतियोगितेमध्ये असतं। इथे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक जण पाहत असतो। अकोटप्याचा बॉल पहा आता हा शॉट फक्त चेक केला अनिलने रेडी होते पण तेवढा टायमिंग अचूक नाहीये बॅटच्या टो वरती बॉल लागलाय जी पाहावं त्याचं रिएक्शन आपण पाहतो की त्या ठिकाणी त्या बॉलला फेकण्याचा प्रयत्न करत होता पण तेवढा अचूक टायमिंग त्याचा चुकलाय। आता येतोय गुंजन। ओ अजून एक चांगला बॉल राईट झाला विकेट किपरच्या हातात तो बॉल गेलाय। वडा बॉलिंग अप्रतिम बॉलिंग काय बॉल इथे पडला पाय इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्नही देखील त्याने केला होता सफल झाला होता। बॉल वरतीही देखील नजर होती गुंजनची पण कमाल लाजवाब बॉलिंग। आता मात्र इथे पहा बाउन्स मिळतोय एलिव्हेशन मिळतंय कधी बॉल आत बाहेर बाउन्स
ओहो लाजवाब इथे गोलंदाजी. कौतुक करा संजयचं, तेवढं कमीच आहे. सुंदर ऍक्शन आणि सुंदर टप्प्यावरती ते बॉल पडतोय. सोपं नाही या बॉलिंग अटॅकच्या विरोधात फलंदाजी करणं. आता मात्र पहा इथे किती उसळी मिळाली. वाईट बॉल इथे पंचाचा निर्णय, त्यावरती 1 रन म्हणजे 2 धावा. 35 धावा झाल्या 10 फलकावरती. 3.5चा खेळ संपलाय. 35 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अनिल खेळतोय 6 बॉल 4 रन आणि गुंजन खेळतोय 3 बॉल 1 रन. अजून एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेळायचा, बॉलच्या लाईन वरती आल्याने पाहतो इकडे गुंजन की काय करतोय मी, कुठे चुका होते माझ्याकडे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं ना की आयानही देखील अशा प्रकारची फलंदाजी करत होता, पण हुसेन आयांकडे गेले, त्याला सांगितलं की आपण इकडे चुकी करत आहात आणि ती चुकी सुधारली आणि त्याच्यानंतर आयांनी काय जबरदस्त फटकेबाजी केली. तर नक्कीच आपण दोन्ही फलंदाज आहात एक दुसऱ्याच्या समोर, जर तुम्ही कुठे चुका करत असेल ना तर थोडीशी आपण चर्चा करा, आपल्या पार्टनरला घ्या आणि आता इथे हात खोलावे लागतील. नक्कीच तुम्हाला मोठे धावाकडे जायचं असेल तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. बॉल हवेमध्ये आहे पण विकेट किपरच्या बाजूने जातोय. सागर आलाय. बॅटिंग टीम मध्ये जर का आपण पाहिलं तर एकापेक्षा एक असे फलंदाज आहेत, पण कोणी फलंदाज आतापर्यंत काही करू शकलेलं नाहीये. सुरुवात तर अप्रतिम झाली पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण पाहिलं ना तर 10 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 10 चेंडू मध्ये पाहूया, नक्कीच प्रयत्न करतील, एक्सेलेटर वरती पाय ठेवतील. जबरदस्त बॉल, सुंदर ऍक्शन, सुंदर टप्प्यावरती तो बॉल. फक्त जो फलंदाज येतोय बॅट फिरवण्याचे काम करतात, तर बॅटीवरती बॉल घ्यायचा आहे आणि त्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर टाकण्याचं काम तुम्हाला करायचंय. धावसंख्या अजूनही देखील 36 धावा झालेल्या आहेत. आपले हात खोलावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील तुम्हाला. आई देखील बॉल चांगला अपील करतात, अपील उचलून धरली. LBW आउट. पुन्हा एकदा एक विकेट डगआउटच्या दिशेने जाताना फलंदाज सागर. रोहन या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. या फलंदाजाला मी पाहिले कित्येकदा की खूप चांगल्या प्रमाणे फलंदाजी करतो आणि आता मात्र त्याला हिरो बनण्याचा मौका आहे. कारण मोठमोठे खेळाडू आहेत तुमच्याकडे, फलंदाज आहेत, पण एकही फलंदाज करू शकलेलं नाही. पण रोहनकडे संधी आहे. आपल्या टीमला सन्मानजनक स्कोरच्या दिशेने नेण्याचं काम रोहनला बखूबी करावं लागेल. आल्याच स्ट्रोक तर सजवलाय, पण खेळाडू तिकडे आहे आणि चुकी झाली आहे. गोविंद के हाथ से ये कैच छूटा है. ये कैच तो हालांकि उन्होंने पकड़ा था, लेकिन ये बड़ी मछली थी, ये बड़ी मछली जाल में फंसाई थी, लेकिन जाल टूट गया. गोविंद ने वहां पर कैच छोड़ा, हाथ को या पर मुंह ना लगाया. रिप्ले मध्ये पाहू शकता, रोहन सेट झाला होता, पंच केलं होतं बॉलला, मिडल ऑफ द बॅट झाला होता, पण ते एलिव्हेशन त्याला मिळालं नाही, तो डिस्टन्स मिळाला नाही आणि 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. अजून एक फटका सरळच्या दिशेने. वा वडा शॉट रोहन. हा आधार देईल, हा राहत की साथ देणारा स्ट्रोक रोहनच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. खानसा प्लेजंट ट्रॉफी चौकार.
ज्याप्रमाणे फॉर्ममध्ये आहे ना फलंदाज, मला कुठे ना कुठे असं वाटतं की कॅप्टनने थोडंसं रोहनला पुढे पाठवण्याची गरज होती. कारण त्याच्या बॅटमध्ये बॉल लागत आहे. पहा रिप्लेमध्ये देखील पहा, फक्त पंच केले, मनकाट्याचा वापर केला, पॉवर जनरेट केलाय त्या स्ट्रोकवरती आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. रन 42 42 रन. चला शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येईल संजय. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा झाल्या. आता गुंजन आहे स्ट्राईक वरती. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय. चला मामाच्या जागेवर वसीमला इकडे संधी मिळाली आहे. वसीम म्हटलं की एक चांगला बॅटर आपण ऍड केलाय आणि चांगला वापर म्हणेल मी फिल्डिंग टीमचा, जे इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात तुम्ही वसीमला ऍड केलंय. अब ये यहाँ पर देखिए गुंजन को यहाँ पर क्या करना पड़ेगा कि आप जब लय में नहीं लग रहे हो, डेड बॉल थे पंचा सर निर्णय थे, गुंजन को एक काम करना पड़ेगा. आपके सामने आपका अच्छा बल्लेबाज है जो अच्छे टच में अच्छे फॉर्म में है, तो उसको आपको ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर लाना पड़ेगा. ये देखिए गुंजन अच्छे बल्लेबाज है लेकिन बड़ी प्रतियोगिता है, लेकिन बड़े प्रतियोगिता गुंजन जैसा आपका नाम है ना, आप जिस काम को करते बखूबी से चौके छक्के लगाते हो, आपको वो चौके छक्के लगाने पड़ेंगे. आत्मविश्वास बढ़ाना होगा आपको गुंजन. ये देखिए अच्छी गेंद थी, यहाँ पर बड़ी अपलिंग का प्रयास था, मिड विकेट क्षेत्र में जमिनी लगत राहतो फटका आणि एकच धाव मिळेल. नक्कीच हे चांगलं म्हणावं लागेल. पहिला बॉलवरती स्ट्राईक रोटेट केला, आता स्ट्राईकवर येतोय रोहन. पाहूया रोहन काय करेल, किती धावाचं आव्हान ठेवण्यात येईल. सगळ्यांच्या नजरे असतील रोहनकडे. पहा बॉल तोड जास्तच काहीतरी बाहेर गेले. पंचांना काहीच त्रास झाला नाही की हा व्हाईट बॉल देण्यासाठी. 44 रन झाले धाव फलकावरती, 6 गडी बाद. सुंदर प्रतियोगिता, मानाची अभिमानाची ही प्रतियोगिता. क्या बात है, ये तो लाजवाब गेंद थी. जगह से खड़े खड़े खेलने का प्रयास था. आपको फुटवर्क लगाना पड़ेगा, आपको थोड़ी चहलकदमी करनी पड़ेगी, जबकि दबाव आपको बल्लेबाज गेंदबाज पर रखना पड़ेगा. तब संजय की तारीफ करी उतनी कम, लेकिन यहाँ पर काफी लाजवाब गेंदबाजी की है संजय ने. बढ़िया स्ट्रोक. यहाँ पर खिलाड़ी मौजूद है आकाश, और ये देखिए एक और मौका मिलता हुआ रोहन को. भाई लक आपके साथ है, उस लक का इस्तेमाल करना पड़ेगा रोहन. आप जानते हो कि आपकी 2 कैचेस छोड़ी गई है उसी दिशा में. दिशा वही थी लेकिन इस बार फील्डर अलग थे. पहली कैच आपकी गोविंद के हाथों से छूटी और दूसरा कैच आकाश के. आहा क्या बात है संजय, लेकिन संजय यहाँ पर रुकने वाले नहीं है. जो लाइन है उसी लाइन को बरकरार रखा है इस गेंदबाज ने, उसी के कारण उनको मदद मिलती हुई. आप आइए, आप बल्ला घुमाने का काम करिए, लेकिन जो बॉल घुमाने का काम है ना, वो मेरा काम है. यहां पर देखिए तीखी बाउंसर, ये तीखा बाउंसर है. तीखी बाउंसर पर यहां पर विकेट प्राप्त किया है गेंदबाज संजय ने. सर एक बॉल बाकी है सर. ओके, ओवर सर, ओवर. 47 रन टू विन है.
गोरेगा बॉयज और किसका है रे? महेश का टीम का नाम क्या है? श्रेया 11 रहेगा लग रहा है। गोरेगांव टाइटंस। पता नहीं रे, उसका नाम तो उसके बेटी का नाम रखता है श्रेया 11। चलो चलते हैं मैच की ओर। आप देख रहे खानसा प्लीजन ट्रॉफी 2026 सीझन 10। पहिला बॉल हा टप्प्याचा बॉल होता, बॉल तर हवेमध्ये आहे. प्रवीण काटेचा तो पहिला बॉल 1 धावांसाठी जातोय. आपलं खातं उघडले आकाश, स्ट्राईकला आहे आकाश, नॉन स्ट्राईकरला आहे वसीम. इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपामध्ये वसीमला इकडे ऍड करण्यात आलेलं आहे. चला 6 षटकामध्ये 47 धावा बनवायच्या तर इथे अवधेश 11ला सामना जिंकण्यासाठी. हा बॅटचा कडा लागला पण विकेट किपरच्या हातात चेंडू निसटलाय म्हणावं लागेल. डॉट बॉल आहे का सर? यस, डॉट बॉल आहे. प्रवीण काटे ह्याच मैदानावरला हा खेळाडू. अच्छा, डी आहे. ओके ओके. भाई विकेट कीपर के बाजू में जो बैठा है पीछे, बच्चे लोग सर वो ट्रैक में से जितने लोग बैठे उठ जाओ भाई, पीछे आ जाओ. बढ़िया स्ट्रोक यहाँ पर केला कवर की दिशा में गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. वाह आकाश, क्या लाजवाब स्ट्रोक था. क्रैकिंग स्ट्रोक आकाश के बल्ले से निकलता हुआ ये खान साहब प्लेजर ट्रॉफी सिक्सर. पुढचा बॉल काय होईल? या बॉलवरती कमबॅक करेल का काटे? बॉल हवेत. आता इथे कॅचची संधी आहे. कोण पकडेल कॅच? बाबू की अनिल? पण नाही, बाबूही नाही पकडू शकत आणि अनिलही बॉल नाही पकडू शकत. बॉल जाईल का सीमारेषेच्या बाहेर? यस, बघता बघता बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्कोरबोर्ड पर चला याच्यानंतरचा सामना गोरेगा बॉयज और महेश आपकी टीम, आप जहां पर भी है टॉस के लिए आना. महेश सोनार. फुल टॉस बॉल और इस पर भी काफी अच्छा बढ़िया स्ट्रोक खेला था वहां पर राकेश है. और ये देखिए थोड़ी सी मिस बिल्डिंग, लेकिन एक ही दर से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा. वो सिर्फ दूसरे रन के लिए इंटरेस्टेड नहीं थे. एक ओवर की समाप्ति के बाद अगर टीम के स्कोर की बात करें तो 14 बिना किसी नुकसान के बढ़िया स्ट्रोक यहाँ पर अवधेश 11 की. आकाश खेल रहे 5 गेंदों पे 13 रन और वसीम खेल रहे 1 गेंदों में 1 रन. टाइटन बॉयज, टाइटन बॉयज और गोरेगा बॉयज टॉस के लिए आना है. आ जाओ, यासर आ गए टॉस के लिए. प्रवीण भाई वाहिद, क्या प्रवीण भाई? बोला
बोला बोला प्रमोद भाऊ पुढे एका शास्त्रीनगर मध्ये आतमध्ये या इथे शास्त्रीनगर मध्ये सवेरा हॉटेल तिथे कोणाला विचारा शास्त्रीनगर हॅलो कुठे? हॅलो 2 नंबरचे आले कोणाला विचारा शास्त्रीनगर ग्राउंड कुठे कोणी हॅलो सांगेल हॅलो हॅलो हा हॅलो 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 हा सारस्वत चेक बँकची चेक गल्ली बरोबर हॅलो चेक चेक हॅलो चला पुढच्या मॅचचा टॉस होईल दोन्ही टीमचे कॅप्टन तिकडे उपस्थित आहेत माझे सोबत मीरा भाईंदरचा एक बुलंद आवाज गौरव कदम सरही देखील आहे आपण पाहणार आहोत टॉस का बॉक्समध्ये त्यांना पुढील मॅचचा टॉस होतोय आणि येतोय गोलंदाजी एंडवरती पहिले षटक संपले पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा 14 आल्या होत्या चला या जास्त वेळ घ्यायचा नाही विनंती असेल 25 मिनिटे तुम्हाला दिलेले फिल्डिंग टीम पहिलाच बॉल ओहो दांडी गुल क्लीन बोल्ड पण फ्री हिट होता नक्कीच आमचं लक्ष नव्हतं आमचं लक्ष टॉस बॉक्स कडे होतं म्हणून की काय दुसऱ्या मॅचचा टॉस केले जाते टॉस बॉक्स वरती आपण पाहू शकता संतोष परेरा यासर आणि त्यांच्या सोबत आमचे शुभचिंतक मिस्टर बॉर्डर साहेब यांच्या चेक चला तर आपण वळतोय अजून एका टॉसकडे कॅमेरामॅनला विनंती करेन टॉस बॉक्सकडे आपण कॅमेरा पॅन करायचा आहे एक महत्त्वाचा टॉस आहे एका बाजूला आहे टीम गोरेगाव बॉईज तर एका बाजूला आहे टीम टायटन्स राईट आणि आपल्यासोबत आपले मान्यवर सुद्धा आहेत बॉर्डर भाईंना देखील आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय कोण कॉल करेल टायटन्स कॉल करतील हेड्स आणि टील असं आपण कॉल करणार आहोत टॉस झालाय आणि हेड्स आहेत आता म्हणजेच क्या है टाइटन्स आपने ये टॉस यहाँ पर जीता है सर सबसे पहले आपका निर्णय बताएंगे और थोड़ी सी हम बातचीत करेंगे टॉस के बाद भी फील्डिंग पहले करेंगे सर क्या कहोगे इस ओवरऑल टूर्नामेंट के बारे में आज 10वां पर्व है यहाँ पर और 10वें पर्व में भी आप कितना एक्साइटेड हो मैं ऐसा समझता हूँ कि आपने ये 10 के 10 सीजन खेले होंगे और जिस तरीके से आज ये ऊपर लेवल गया है तो रमज़ान भाई के बारे में और इस टूर्नामेंट के बारे में क्या सोचे आपकी रमज़ान भाई जो है ना एक क्रिकेट प्रेमी और क्रिकेटर है और 10 सालों से जो है बहुत बेहतरीन गोरेगांव का एक नंबर टूर्नामेंट करवा रहे हैं रमज़ान भाई थैंक यू इतना बड़ा टूर्नामेंट करने के लिए और गोरेगांव के लड़कों को खेलने देने के लिए और टूर्नामेंट का तो कुछ बोलने का ही नहीं मतलब 1 क्लास टूर्नामेंट टॉप क्लास थैंक यू रमज़ान भाई तो जो अभी आपने डिसीजन लिया है क्या वो एक सोची समझी चीज़ है या फिर डिसाइडेड था कि अगर टॉस जीतूंगा तो मेरा यही डिसीजन होने वाला है नहीं हमारा डिसाइड था बैट करेंगे बट एक रैंडमली आ गया दिमाग में कि पहले चेस करेंगे तो इसके लिए तो अब कितने रनों तक रोकने का आपका प्रयास रहेगा अब सामने की टीम आपको पता है किस तरीके से खेलती है तो कितने रनों तक रोकोगे आप अभी सामने से सब प्रोफेशनल है हमारे संतोष भाई सुफियान पूरी टीम ही प्रोफेशनल है देखते हैं कम से कम 60-70 संतोष भाई क्या कहोगे अब टॉस आपके विरुद्ध है अब जो डिसीजन आया है क्या आपके मन मुताबिक है या फिर कुछ यहाँ पर गलत नहीं हम टॉस जीतते तो भी हम बैटिंग ही करते थे तो जो चाहिए था वो हमें मिल चुका है तो अच्छा है ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने देखेंगे ऐसे कौन से बैट्समैन है आपकी टीम में जो लगता है आपको कि एक अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं आप एक यूनिट है वो बहुत सालों से साथ में खेल रहे हो तो कितने रन का लक्ष्य देखोगे यहाँ पर 80+ तो चाहिए ही ग्राउंड के हिसाब से क्योंकि 6 नज़दीक है काफ़ी तो 80+ तो चाहिए ही और सारे बैट्समैन है जिनका दिन रहेगा वो चल जाएगा तो यहाँ पर टॉस अब पूरा हो चुका है टीम टाइटंस ने यहाँ पर टॉस जीतकर पहले बॉलिंग का यहाँ पर निर्णय लिया है और टीम गोरेगांव बॉयज को हम देखेंगे पहले बैटिंग करते हुए स्टे ट्यून्ड प्रोलिंग स्पोर्ट्स पर थैंक यू हेलो हेलो आइए वसीम भाई आपको अब आना है आपका आज जन्मदिन हम यहाँ पर सेलिब्रेट करने वाले हैं वसीम भाई मेरी आवाज़ अगर आप तक पहुँच पा रही हो तो आपको आना है प्लीज़ हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक तर आपण वसीम भाईंचा देखील आज 25 वाढदिवस रन, साजरा 25. करणार आहोत तर विनंती असेल वसीम भाई यांना सुद्धा अनिल सर थोडा माईकला आवाज द्या प्लीज चेक हॅलो चेक चेक हॅलो हॅलो हॅलो
रमजान भाई सांगते थोडासा आवाज वाढवा. हॅलो 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 चेक. चला तर आपण एक वाढदिवस आज साजरा करणार आहोत आणि 26 जानेवारीला त्यांचा वाढदिवस देखील असतो आणि रमजान भाई देखील सांगतायत की आम्ही न विसरता त्यांचा वाढदिवस साजरा करतो. चला यायचंय वसीम भाई, आपल्यासाठी आता केक देखील आलेला आहे आणि सगळ्या कमिटीला देखील आता मी विनंती करेन आपण सर्वांनी यायचंय. वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत वसीम भाईंचा. आपण पाहतोय आता मेन स्क्रीनवर स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. रमजान खान यांना आपण पाहतोय. गेले 10 वर्ष सातत्यपूर्ण ही स्पर्धा आज गोरेगाव वासियांसाठी ज्यांनी आयोजित केली आहे. आज 10वं पर्व आहे मित्रांनो आणि 10व्या पर्वात देखील दिमागदार सोहळा आहे हा. तर वसीमभाई सुद्धा आले आहेत. वाढदिवस आहे आज त्यांचा. मल्हार 11 या संघाकडून आपला खेळ इतके वर्ष ते करतायत. चला यायचंय बॉर्डर भाई, आपल्याला देखील यायचंय आणि सर्व जे कमिटी मेंबर्स आहेत आपण देखील या. मोहम्मद भाई आपल्याला देखील यायचंय. सगळ्यांना यायचंय. चला सगळ्यांनीच यायचंय. जनाब खान साहब कमिटी मधले जेवढेही मेंबर्स आहेत आपण सर्वांना यायचंय. आइए विजय भाई, आपको भी आना है. रोहित भाई आपको भी आना है. एक बर्थडे हम यहाँ पर सेलिब्रेट करने वाले हैं वसीम भाई का. सुफियान आना है आपको भी. सुफियान आपको भी आना है. वसीम भाई आइए. सबसे पहले तो हैप्पी बर्थडे. हर साल आपका बर्थडे आता है और खान साहब मेमोरियल ट्रॉफी, खान साहब लेजेंड ट्रॉफी में हम ये मनाते भी है. क्या कहोगे इस दोस्ती के बारे में? आज आपका बर्थडे था, इस टूर्नामेंट के बाद भी मना सकते थे लेकिन भाई ने कहा अभी ही केक कटेगा, सबके सामने कटेगा भाई का. तो रमजान भाई के लिए क्या कहोगे? भाई रमज़ान भाई की तो बात ये पूरे शास्त्री नगर के अंदर और पूरे लक्ष्मी नगर के अंदर तो रमज़ान भाई के जैसा अपना कोई भाई नहीं है. पहली बात तो है ना, क्योंकि वो दिल से मोहब्बत करता है. जिससे भी मोहब्बत करता है दिल से करता है. और रही बात ये खान साहब लीजेंड ट्रॉफ़ी की, तो खान साहब लीजेंड ट्रॉफ़ी मेरे ख्याल से 9वां है तो 10वां साल है. ये 10वां साल है और 10वां साल के अंदर मैं देख रहा हूँ कि हर साल कुछ ना कुछ इम्प्रूवमेंट है यहाँ पे. इतनी अच्छी टूर्नामेंट ये अभी गोरेगांव की बोली जा रही है कि हर साल बच्चों लोगों के लिए कुछ ना कुछ नया, कुछ ना कुछ नया. और आपको तो पता ही होगा, आप हर एक ग्राउंड के अंदर जाते हो देखते हो, तो ये ग्राउंड के अंदर जो भी है खर्चा वगैरह वो 1 गुना नहीं 4 गुना है आज की तारीख में, अगर आपको पता चलेगा तो. लेकिन वो अकेला खड़े रह के और उसके सब साथी, उसके सब दोस्त लोग सब साथ में कंधे से कंधा मिला के ये टूर्नामेंट को इतना सक्सेस करते हैं कि कुछ बोलने की ज़रूरत ही नहीं इसके आगे. तो खान साहब बहुत बहुत शुक्रिया आपका जो यहाँ पे इतनी इज्जत दिया और ये केक काटने के लिए बुलाया, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. खान साहब आपका भी और आपके पूरे टीम का भी बहुत बहुत शुक्रिया. बिल्कुल, अल्लाह ताला आपकी दोस्ती ऐसे ही बरकरार रखे और दिन दुगनी रात चौगुनी आप तरक्की करें. चलिए आइए, अभी हम सब जुड़ेंगे एक स्पेशल बर्थडे सेलिब्रेशन के लिए. वसीम भाई का यहाँ पर बर्थडे. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर वसीम भाई, हैप्पी बर्थडे टू यू. यहाँ पर वसीम भाई का बर्थडे यहाँ पर सेलिब्रेट होता हुआ. खान साहब लेजेंड ट्रॉफी और दोस्ती देखिए, इतनी बड़ी टूर्नामेंट लेकिन बर्थडे सेलिब्रेट करना यहाँ पर भूले नहीं है. तो फिर एक बार अल्लाह ताला से यही दरख्वास्त करूंगा कि ये दोस्ती ऐसे ही बरकरार रखेंगे. फिर एक बार हैप्पी बर्थडे वसीम भाई. ओवर टू यू कॉम्बॉक्स, ओवर टू यू मिस्टर एके. हेलो ओके, थँक्यू गौरव कदम जी. वसीम भाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसं गौरव सर आपण सांगितलं कि खान साहब यहाँ पर टूर्नामेंट खत्म होने के बाद भी आपका केक काट सकते थे, लेकिन मैच के बीच में यहाँ पर केक कटिंग कर वसीम भाई का यहाँ पर जन्मदिन निभाया था. आइए देखिए स्क्रीन पर हम देख सकते हैं प्रो लीग वाईब पर लाईव्ह आपण वसीम भाई यांचा वाढदिवस पाहतोय. हे देखील एक चांगले खेळाडू आहे
आणि नक्कीच त्यांच्या टीमलाही देखील आज आपण खेळताना पाहणार आहोत. वसीम भाई द बड्डे बॉय स्क्रीनवरती पाहतोय आपण. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय आलाय. 37 धावा झाल्या 10 फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी अवधेश इलेव्हन या संघाला 17 बॉलमध्ये 10 धावण्याची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्याच नाराज असेल इकडे फलंदाज. बायचा इशारा येते पंचांचा येतोय. अवधेश मला असं वाटतं आहे फलंदाजीवरती एक क्लासिकल प्लेअर आपण पाहतोय. त्याचे फटके मनगटाचे फटके असतात. बॉल ओके आला बॉल आला. अडतीस धावा झाल्या 10 फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी मला असं वाटतं की 16 बॉलमध्ये 9 धावाची आवश्यकता इकडे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल आहे देखील बॉल जातोय. वाईट बॉल पंचाचा निर्णय येतोय. जर नितीन इलेव्हनला आपण पाहिलं ना तर फलंदाजांनाही देखील नाराज केले, गोलंदाजांनाही देखील नाराज केले. मोठा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जशी कामगिरी जसं काम तुम्हाला करायचं आहे ना आज तुम्ही ते काम केलेलं नाही आहे तर थोडा नाराज असेल नक्कीच टीमचा ऑनर आणि कॅप्टन की जो परफॉर्मन्स आवश्यक उम्मीद तुमच्याकडून त्यांनी केली होती उस उम्मीद पर आप खड़े नहीं उतरे हो. तर यहाँ पर नितिन जो टीम के कैप्टन है थोड़े से नाराज रहेंगे. जबरदस्त इकडे ही प्रतियोगिता आपण पाहतोय प्रोलिंक वाहिनीवर. ही प्रोलिंक वाहिनीवरती आपण ही प्रतियोगिता पाहतोय. जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रोलिंकला. दहा फलकावरती एक गडी बाद. काय अप्रतिम इथे प्रतियोगितेचा आजचा अंतिम दिवस. खान साप लेजंड ट्रॉफी गोरेगाव महोत्सव. इनसाइड आउट देखना स्ट्रोक. खेळाडू थांबू शकणार नाहीये. बॉल जातोय दण 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अजून जो टार्गेट आहे त्याच्या जवळ येत असताना अवधेश इलेव्हन संघ 44 धावा झाल्या तर धाव फलकावरती मात्र 3 धावा दूर. आपला पहिला सामना जिंकण्यासाठी अवधेश इलेव्हन. शेवटचा बॉल ह्या ओव्हरमधला. हो बॉलने उचली घेतली. अजून वेट करावा लागेल शेवटचा बॉल टाकण्यासाठी. पंचाचा निर्णय येतोय व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. इथे पंचांचा निर्णय येतोय. 45 धावा झाल्यात 2 धावा अजूनही दूर आपला सामना जिंकण्यासाठी अवधेश इलेव्हन. हॅलो हॅलो देअर इट इज. बॉल हवेत. आताही देखील कॅचची संधी आहे आणि हे काय घडते बघा. परफॉर्मन्स थोडंसं बरोबर राहिलेलं नाहीये. चुका होत राहिल्यात आणि चुकीला माफी नाही. पहा तुमची चूक तुम्हाला महागात पडली जेणेकरून की काय आपण हा सामना गमावलाय. 2 धावा इकडे आल्यात. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 70 धावाचं जे आव्हान होतं ते पूर्ण करून अवधेश इलेव्हन जातोय पुढच्या फेरीमध्ये. टायटन बॉयज. टायटन बॉयज वन द टॉस. हॅलो यानंतर आपण पाहणार आहात